नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। तर आता कमळी या मालिकेमध्ये खूपच जबरदस्त आणि इंटरेस्टिंग असा ट्विस्ट आलेला आहे आणि मालिका आता खूपच जास्त रंजक वळणावरती आलेली आहे। तर आता ज्याप्रमाणे कामिनीने जो डाव रचलेला होता त्याचप्रमाणे आता गार्गी ही मुलगी अन्नपूर्णाच्या समोर उभी राहिलेली आहे। तिची मोठी नात बनून आलेली आहे आणि आता अन्नपूर्णा तिची मोठी नात पाहून खूपच जास्त खुश होते, पण तिला काय माहिती की ही तिची खरी नात नाहीच आहे। तर हा फक्त कामिनीने रचलेला एक डाव आहे, पण बाकी कोणी ओळखलं नाही। पण या सगळ्या कारस्थानाचा पर्दाफाश करण्यासाठी आता आजोबा समोर आलेले आहेत, कारण की आजोबांनी पाहिलेलं आहे जे की कमळीच्या हातावरती एक चिन्ह आहे, एक खून आहे आणि त्यामुळे आजोबांनी सुद्धा ते चिन्ह ओळखलेलं आहे आणि आता एकट्या आजोबांनीच कमळीच्या हातावरील ते चिन्ह पाहिलेलं असतं आणि आता कामिनी दुसऱ्या कुणाला तरी आपल्या नातीची खरी जागा देऊ पाहते आहे हे आजोबांना आता समजलेलं आहे। आणि आजोबांनी आता सगळ्या सत्याचा उलगडा कसा केला, काय केला आणि पुढे मालिकेमध्ये काय घडले हे आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता पाहत राहा आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आता आजोबांनी एका झटक्यामध्ये कामिनीचा डाव कसा उधळून लावलेला आहे आणि त्याचबरोबर अन्नपूर्णाने कशी गार्गीची म्हणजे त्या खोट्या नातीची कशी घरातून हकालपट्टी केलेली आहे हे सगळ्यांच्या समोर तर आता आणले। नक्की काय झालेलं आहे पुढे मालिकेमध्ये चला सविस्तर पाहूया। इकडे आता अन्नपूर्णा राजनला आणि सगळ्यांना बोलवते। अन्नपूर्णा म्हणते, राजन लवकर इकडे ये, माझी नात आलेली आहे, आरतीचं ताट घेऊन ये। आणि त्याच वेळेला इकडे आता निंगी आणि बंड्या म्हणतात, काय अन्नपूर्णाची नात आली आहे, बघितलंस का बंड्या? निंगी सांगते की आपल्या कमळीला किती दुर्दैवी आहे, ती आपली कमळी बर्थडेच्या दिवशी सुद्धा काम करते आणि अन्नपूर्णा मॅडमची नात ही सुद्धा आली, पण म्हणजे बघ ना अन्नपूर्णा मॅडमला त्यांची नात मिळाली पण आपल्या कमळीला कधी सुख आणि आनंद मिळणार आहे यावर बंड्या म्हणतो, काळजी करू नको, सगळं ठीक होईल। प्रेक्षकांनो, सगळेजण आता पळत आलेले असतात। अन्नपूर्णा आणि सगळ्यांना सांगत असते की हीच आहे माझी नात आणि इथे आता सगळेच जण बाहेर आलेले असतात आणि सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि अन्नपूर्णा सगळ्यांना सांगते, राजन गार्गी आले, राजन बघ इकडे लवकर, आपली खरी मोठी नात आलेली आहे। राजन म्हणतो, आई काय चाललंय, तू कशावरून हे सगळं म्हणतेस? यावरती अन्नपूर्णा म्हणते, अरे तिने असा पुरावाच दाखवलेला आहे आणि त्यावरती आता कमळी विचार करते। कमळी हा सगळा आरडा ऐकतच असते आणि ती किचनमध्ये थांबून भांडी साफ करत असते, पण तिला बाहेर येण्याची परवानगी नसते, कारण की आजी आपल्याला ओळखेल आणि उगाच पुढचा गोंधळ टाळावा यामुळेच कमळी आतमध्येच असते। पण आता त्याच वेळेला कमळी डोकावून पाहते तर राजन म्हणतो, आई काय हे? यावरती ती सांगते, बाळा तू सांग बरं तुझं सगळं, तू कुठे होतेस, तू काय करत होतीस? यावरती प्रेक्षकांनो ती आता सगळं सांगायला लागते। खरं तर मी माझ्या आई बाबा दोघांनाही शोधत आहे। यावरती आता अन्नपूर्णाला धक्का बसतो। अन्नपूर्णा म्हणते, अगं आई बाबांना का शोधतेस तू? आई तर तुझ्या जवळच असायला पाहिजे ना। अन्नपूर्णाला खरंच खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण आता तिला काही माहितीच नसतं आणि अन्नपूर्णाला फक्त असंच वाटत असतं की आपली नात आणि आपली गौरी या दोघी जणीही सोबतच आहेत आणि त्यावर आता गार्गी सांगायला लागते, माझे आजोबा तर केव्हाचेच वारलेले आहेत आणि 2 महिन्यानंतर वारल्यानंतर माझी आई माझ्या वडिलांना शोधायला इकडे मुंबईला आलेली आहे, पण ती इकडे कुठे मला सापडलेलीच नाहीये आणि मी तिला अजूनपर्यंत शोधत आहे। असं ऐकल्यानंतर अन्नपूर्णा म्हणते, काय तुझी आई वडिलांना शोधायला आलेली आहे? यावर गार्गी म्हणते, हो, आणि मला असं समजलेलं आहे की माझी आई इकडे आहे, का माझे बाबा इकडे राहतात आणि माझी आई त्यांना इकडे शोधण्यासाठी आलेली आहे आणि म्हणूनच मी सुद्धा तिला शोधण्यासाठी इकडे आलेली आहे। मी अनाथ आश्रमामध्ये होते, मी बराच दिवस अनाथ आश्रमातच होते आणि नंतर मला असं समजलं की गावावरून माझी आई इकडे आलेली आहे, म्हणून मी इथे आलेली आहे। अन्नपूर्णाला आता खूप मोठा धक्का बसतो की आपली गौरी कुठे असेल आणि त्यावरती ती मुलगी ॲक्टिंग करते आणि म्हणायला लागते की माझी आई इकडे नाहीये, माझी आई इकडे नाहीये का, माझे बाबा पण इकडे नाहीयेत का? यावरती आता अन्नपूर्णा तिला सांगायला लागते की नाही बाळा, तुझे बाबा तर इकडेच आहेत, पण तुझ्या आईला सुद्धा आपण शोधूया, तू काही काळजी करू नकोस। ती मुलगी फक्त ॲक्टिंगच करत असते आणि ज्याप्रमाणे कामिनीने तिला सगळं शिकवलेलं असतं, सगळं सांगितलेलं असतं, त्याचप्रमाणे ती मुलगी बोलत असते। त्यानंतर आता पुढे
राजन सुद्धा प्रेक्षकांनो खूप जास्त घाबरलेला असतो आणि तो म्हणतो काय मग माझी गौरी कुठे आहे. यावर ती आता सांगते, अन्नपूर्णा म्हणायला लागते की राजन तू पॅनिक होऊ नको. आता राजन म्हणतो खरं मला माझ्या गौरीला शोधायलाच पाहिजे. आणि आता अन्नपूर्णा तो लग्नाचा म्हणजेच राजनचा आणि गौरीचा फोटो त्या मुलीला दाखवायला लागते. यावरती मुलगी म्हणते हो हीच माझी आई आणि हेच माझे बाबा आहेत. म्हणजे खरं सांगायचं तर मी ना आई आणि बाबा आबा यांच्यासोबतच राहिलेले आहे. माझे आजोबा यांच्यासोबत राहिलेले होते आणि आता मला कळालेलं आहे की आई मला अनाथ आश्रमामध्ये ठेवून बाबांना शोधण्यासाठी निघालेली आहे. आणि आता मला समजलं की माझे आजोबा वारलेले आहेत आणि आई इकडे बाबांचा शोध घेण्यासाठी आलेली आहे. म्हणून मी इथपर्यंत आलेली आहे आणि माझी आई इथे नाही आहे, तर मला खूप जास्त टेन्शन आलेलं आहे. आणि यावर आता राजन म्हणतो बाळा तू कुठल्याही प्रकारची चिंता करू नको. काहीही झालं तरीसुद्धा मी तुझ्या आईला म्हणजेच माझ्या गौरीला शोधून काढेन आणि तू सुद्धा आत ये बरं, असं राजन तिला म्हणायला लागतो. आणि इकडे आता अन्नपूर्णा खूपच जास्त खुश झालेली आहे. त्याचबरोबर राजनलाही खूप जास्त आनंद झालेला असतो, कारण आपली मुलगी एवढ्या वर्षांनी फायनली राजनला भेटलेली आहे. पण या सगळ्यांना खरं सत्य कुणालाच माहिती नसतं की ही मुलगी खरी नात नाही, तर ती फक्त खोटं बोलत आहे आणि हे सगळा कामिनीचा डाव आहे. हे सत्य कुणालाच माहिती नसतं आणि फक्त आजोबांनाच माहिती असतं की त्यांची खरी नात कोण आहे. आणि आता आजोबांना काही करताही येत नसतं आणि ते काही हालचालही करू शकत नसतात आणि बोलूही शकत नसतात आणि ते त्यामुळे खूप जास्त अस्वस्थ असतात. आणि इकडे कामिनी पाहत असते. कामिनीचाच हा सगळा डाव असतो. आणि आता कामिनी सांगते की आजोबा ऐकत आहेत. आणि त्याच वेळेला आता इकडे रागिनी विचारायला लागते आई हे काय आहे, मला तर काहीच कळत नाहीये, या सगळ्यामध्ये चाललंय तरी काय. यावर आता कामिनी सांगते तू जरा शांत बस. इकडे आजोबा ऐकत आहेत. यावर कामिनी सांगायला लागते नाही ही आता नात वगैरे कुणीही आलेली नाही. अगं हे सगळं माझा प्लॅन आहे, माझं सगळं कारस्थान आहे, असं म्हटल्यावरती लगेचच रागिनी विचारायला लागते अगं म्हणजे काय. यावर कामिनी म्हणते शांत बस. आता इकडे हिची म्हणजेच अन्नपूर्णाची खरी नात आलेली आहे, तू फक्त एवढंच समज. आणि आपण आता पुढचा डाव आपला खेळायचा आहे आणि कोणत्याच बाबतीत आपण घाबरायचं नाहीये. तू फक्त एक काम कर, या सगळ्यामध्ये शांत राहा आणि जो काही तमाशा होईल ना तो तमाशा फक्त बघत बस आणि तू फक्त आता तमाशा बघायचं काम करत राहा, असं कामिनी सांगायला लागते. यावर रागिनी विचारते पण आई. यावर कामिनी म्हणते पण फिन काहीच म्हणू नको. आणि प्रेक्षकांनो आता इकडे कामिनीचा डाव तर साध्य झालेला आहे आणि इकडे सगळं आता कामिनीच्या डावप्रमाणे सगळं चालू असतं. पण इकडे आता आजोबांनी ह्या सगळा घाणेरडा डाव उखून घेतलेला आहे आणि आजोबा आता ह्या सगळ्याचा घाणेरडा डाव हा सगळा उधळून लावतात. आता इकडे कामिनी आजोबांना म्हणायला लागते म्हाताऱ्या बस तिकडेच, तुझा हातपाय हलवून काहीच उपयोग नाहीये, तू काहीही केलंस तरी ना आता कोणीही तुला भीक घालणार नाहीये. असं म्हटल्यावरती पुढे ती खूप जास्त एन्जॉय करत असते. हे सगळे सिच्युएशन जे काही चालू असतं ती एन्जॉय करत असते आणि कामिनी विचार करते काहीही झालं तरी सुद्धा मला आता यांना बरोबर धडा शिकवायचा आहे. ही अन्नपूर्णा खूप जास्त शहाणपणा करते का, हिला नाही बेड्यात काढलं ना तर माझं नाव नाही सांगणार. यावर आता रागिनी म्हणते आई वा मस्तच डाव खेळलेला आहेस. यावर आता अन्नपूर्णा राजनला सांगते घे हिला आतमध्ये, मला गुरुजींनी सांगितलेलं होतं की हे सगळं आणि त्याच्यावरती माझ्यावर खूप जास्त विश्वास होता आणि गुरुजींनी मला सांगितलेलं होतं की 3 ते 4च्या दरम्यान तुमची खरी नात येणार आहे. इकडे आता ती मुलगी म्हणजेच गार्गी जी काही खोटी नात बनून आलेली असते ती विचारायला लागते पण माझी आई कुठे. यावर अन्नपूर्णा सांगायला लागते की बाळा तू काळजीच करू नको, तू सापडलीस ना तर तुझी आई सुद्धा 100% सापडणार. आपण गावाला जाऊया आणि गावावरून जे काय मिळेल आपण ते पाहूया आणि आईचा सुद्धा शोध लावूया. आणि आता इकडे ती गार्गी खूपच चंट पोरगी असते आणि तिला जे काही कामिनीने सगळं शिकून पाठवलेलं असतं तीच ती इकडे बरळत बसलेली असते. आणि ती सांगते तुम्ही गावाकडे अजिबात जाऊ नका, गावाकडची माणसं खूप खराब असतात आणि त्यांनी आम्हाला नाही ते नावं ठेवली आणि नाही ते आरोप आमच्यावर केले आणि त्यामुळेच आईने मला इकडे हॉस्टेलला पाठवलं आणि त्या गावामध्ये तुम्ही सुद्धा जाऊ नका, कारण की त्या गावामध्ये आता आमचं काहीच राहिलेलं नाही, ते आमचं राहतं घर सुद्धा त्यांनी जाळून टाकलं. आता प्रेक्षकांनो इकडे कमळी फक्त आजोबांच्या समोर आलेली आहे, बाकी कुणाच्या काहीच लक्षात नसतं. आणि त्याच वेळेला आजोबा फक्त कामिनीकडे आले, त्या मुलीकडे बोट दाखवत आजोबा काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात आणि
कमळी हे सारखं सारखं पाहत असते की आजोबा सारखं त्या मुलीकडे कामिनीकडे बोट दाखवत आहे. पण तोपर्यंत आता अन्नपूर्णा नातीला घेऊन आत येते आणि कमळी तिकडून पळून गेलेली असते. अन्नपूर्णा आजोबांकडे आलेली असते आणि आजोबांकडे आल्यानंतर ती म्हणायला लागते की बघितलं का गार्गी, आपली मोठी नात आलेली आहे. असं म्हणल्यानंतर आजोबा खूप जास्त पॅनिक झालेले असतात आणि ते तिकडे आता कामिनीची नाटकं चालू झालेली असतात. इकडे आता कामिनी म्हणते मला सुद्धा विरोध करायला पाहिजे. यावर कामिनी बोलायला लागते मला आता याचा विरोध करावा लागेल. यावर आता कामिनी उठते आणि अन्नपूर्णाला म्हणायला लागते वहिनी अगं उठसूट कुणी सुद्धा आपल्याकडे आलं तर तू तिला नात म्हणशील का. असं म्हटल्यावर रागिनी सुद्धा मुद्दा क्रिएट करते आणि ती सुद्धा कामिनीला सपोर्ट करायला लागते. आता इकडे अन्नपूर्णाचा पहिलेच या दोघींवरती खूप जास्त राग असतो आणि यावर अन्नपूर्णा बोलायला लागते बघा तुम्ही दोघी सुद्धा ही जर माझी नात नसती ना तर हिच्याकडे हा फोटो आला कस काय असता आणि हा फोटो हे घेऊन ती कस काय इकडे आली असती. यावर आता कामिनी आणि रागिनी म्हणतात नाही बरोबर आहे, तुम्ही जे काय म्हणत आहेत का तेच बरोबर आहे आणि बरोबरच असेल, ठीक आहे. यावर आता आम्ही काय करणार. यावर अन्नपूर्णा सांगायला लागते हे बाळा तू आत ये, आज तुझा दिवस आहे, आज तुझा वाढदिवस आहे. यावर आता ती मुलगी म्हणायला लागते माझा वाढदिवस तुम्हाला कसं काय माहिती. यावर अन्नपूर्णा म्हणते अगं तुझे वडील तुझ्यासाठी वर्षानुवर्ष झटतायत, तुझा आज 18वा वाढदिवस ना. यावरती मुलगी म्हणते हो आज मला 18 वर्ष पूर्ण झाली. या 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मला आता त्यांनी म्हणजेच त्या अनाथ आश्रमावाल्यांनी मला सांगितलं की आम्ही तुम्हाला आता इथे ठेवू शकत नाही आणि म्हणून मी म्हटलं की आता मी मुंबईमध्ये कुठं जाणार. यावर त्यांनी मला माझ्या वडिलांचा फोटो दिला आणि त्यांनी मला सांगितलं की या ठिकाणी जा, बघ तुला आसरा मिळतोय का, आणि म्हणून मी इकडे आलेली आहे. पण मला माहिती नव्हतं की इकडे माझा 18वा वाढदिवस साजरा होत आहे. यावर आता प्रेक्षकांनो जे काही चालू आहे त्याला अन्नपूर्णा खरंच समजत असते आणि अन्नपूर्णाला असं खरंच वाटत असतं की खरंच तिची नात आलेली आहे, पण हे सगळं खोटं असतं. आणि यावरती म्हणायला लागते की आता तुझा 18 वर्षाचा वाढदिवस संपलेला आहे आणि हा वनवास पुन्हा एकदा मला माहिती आहे की आपण भेटणारच होतो आणि आता चल आतमध्ये. आता ती आतमध्ये आल्यानंतर आजोबा खूप जास्त पॅनिक झालेले असतात. आजोबा काही ना काही सांगण्याचा सारखं प्रयत्न करत असतात जे कुणालाच काही समजत नसतं आणि त्यानंतर आजी सांगते हे आजोबा आहेत यांचा आशीर्वाद घे. ज्या वेळेला तिला आता आजोबांचा आशीर्वाद घ्यायला सांगितला जातो त्याच वेळेला आजोबा खूपच जास्त हालचाल करत असतात आणि अचानक आजोबा त्या मुलीच्या दिशेने धाव घेतात. यावर आता अन्नपूर्णा म्हणते काय झालं, तुम्ही इतक्या अशा पद्धतीने का वागत आहात, काही का झाले का, तुम्हाला काही त्रास होतोय का. यावर आता आजोबा तिचा हात पकडतात. अचानकपणे अन्नपूर्णाला काही ना काही गडबड वाटायला लागते आणि तिला वाटायला लागते की काहीतरी इथे गंडत आहे, कारण की हे मोठी आणि एवढी मोठी गोष्ट आपण कशी विसरू शकतो की आपल्या नातीच्या हातावरती एक जन्मखून आहे. आणि त्यानंतर लगेचच आजोबांना ती शांत करते. यावर आणि ती गार्गी म्हणायला लागते की आता अन्नपूर्णा सांगायला लागते की हा मला आता समजलं गार्गी ते काय म्हणायचा प्रयत्न करत आहेत. ते विचारत आहे तुझ्या हातावरील जन्मखून दाखव. आता इकडे प्रेक्षकांनो गार्गी आता प्रचंड घाबरलेली असते, कारण की तिला या जन्मखुनेबद्दल काहीच माहिती नसतं आणि इकडेच आता कामिनीचा डाव फसलेला आणि आता कामिनीला खूपच मोठा धक्का बसलेला असतो, कारण कामिनीला या जन्मखुनेबद्दल काहीच माहिती नसतं आणि इथेच तिचा प्लॅन फसलेला असतो. आणि यानंतर आता कामिनी विचार करते की मी विसरले कस काय, एवढा सगळा मूर्खपणा माझ्या हातातून झालाच कसा, असं म्हणत ती आता खूप जास्त घाबरलेली असते. बरं एवढंच नाही तर या सगळ्यामध्ये तिला काही समजायलाच मार्ग नाहीये की नक्की काय झालं, आता पुढे काय करावं. आता खूपच मोठा धमाका झालेला आहे आणि त्यानंतर आता आजी म्हणते बरोबर आहे, बघू तुझ्या जन्मखून. इकडे आता अन्नपूर्णा त्या मुलीची म्हणजेच गार्गीची जन्मखून पाहायला जाते, पण ती मुलगी आता तत्तपप्प करायला लागते आणि सगळ्यांच्या लक्षात आलेलं